नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, BE फर्स्ट इयरची अलॉटमेंट लागलेली आहे. अलॉटमेंट बघायची कशी, त्याचबरोबर अलॉटमेंटमध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं असेल तर आता पुढची नेमकी प्रोसेस काय करायची आहे. जर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं की नॉट फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं है ना. तर याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. जर विद्यार्थ्यांना सपोज कॅप राऊंड 1मध्ये लागलेलं कॉलेज पण ठेवायचं आहे, दुसरा राऊंड पण करायचा आहे, तर काय करता येतं हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळ्यात अगोदर CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर BE BTechच्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा ॲप्लिकेशन ID टाका, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी मेन काय तर तुम्हाला बघायचं आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल. ठीक आहे, याच्यासोबतच तुमची कॅटेगरी कोणती. आता या स्टुडंटची कॅटेगरी आहे OBC आणि ॲडमिशन कॅटेगरी कोणती आहे OBCच. तर या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. काही विद्यार्थ्याचं काय झालेलं असतं बघा, कॅटेगरी असते OBC आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन ओपन झालेलं असतं, त्याच्यासमोर लिहितात कन्वर्टेड है ना. किंवा जी कॅटेगरी असते सपोज SC कॅटेगरी आहे आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन या ठिकाणी ओपन आलेलं असतं. तर अशा वेळेस तुम्हाला थोडं टेन्शन घ्यायची गरज आहे. आपल्याला काय पाहिजे, तुमची कॅटेगरी आणि ॲडमिशनची कॅटेगरी ही सेमच पाहिजे. ओके, तेव्हाच तुमचा फॉर्म जो आहे तो ओके आहे असं समजायचं. यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल. इन्स्टिट्यूट कोणती लागलेली आहे तुम्हाला, तर JSPM लागलेली आहे पुण्याची. ओके, कोर्स अलॉटेड आहे इलेक्ट्रिकल, तो कोड वगैरे आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा सीट टाईप अलॉटेड. या स्टुडंटची कॅटेगरी आहे OBC. सीट टाईप कोणता भेटलेला आहे, L ओपन ओ अदर दॅन होम युनिव्हर्सिटी लेडीज ओपन असा अर्थ होत असतो याचा. तर या स्टुडंटला आता OBC तर कॅटेगरी आहे पण तिची ॲडमिशन कशी झालेली आहे, ओपनमधनं झालेली आहे है ना. असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल. बट विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला सीट ही ओपनची अलॉट झाली असेल तरीही तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशन काय आहे OBC. त्यामुळे घाबरून जायचं नाही. तुम्हाला फीस जी आहे ती OBCचीच लागणार आहे. आता बरेच विद्यार्थी मला कॉल करतील, विचारतील की सर आम्हाला तर ओपनची सीट भेटली, मग ओपनसाठी आम्हाला फीस जी आहे ती ओपनची लागेल का, है ना. तर असं काही नाही आहे, तुम्हाला सीट अलॉट झालेली आहे फक्त ओपनची. तुमची कॅटेगरी जी आहे OBCच आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं हे आहे की आता या स्टुडंटला सपोज JSPM कॉलेज आहे, JSPM कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं की नाही हे स्टुडंटवरती डिपेंड असतं. त्याचबरोबर JSPMची भेटलेली ब्रँच कोणती आहे तर इलेक्ट्रिकल तिची, बरोबर. इलेक्ट्रिकल पाहिजे की कॉम्प्युटर पाहिजे हा पण मनामध्ये प्रश्न आहे तुमच्या, बरोबर. तर आता जर तुम्हाला ही कॅप राऊंड 1मध्ये लागलेली सीट जर घ्यायची असेल तर 16 तारखेला म्हणजेच परवाच्या दिवशी तुमच्या लॉग इनमध्ये फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन येईल. ठीक आहे, त्यातील फ्रीजचा ऑप्शन कशासाठी यूज करतो तर तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे या ठिकाणी JSPMचं इलेक्ट्रिकल ब्रँच, तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. फ्रीज जर केलं तुम्ही तर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल कॅप राऊंड 1मध्येच. ठीक आहे, आणि जर तुम्हाला दुसरा राऊंड करायचा असेल आणि हे कॉलेज पण सेव्ह ठेवायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट और दुसरं काय असतं त्याचं नाव तर नॉट फ्रीज. तर नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला दुसरा राऊंड करता येतो. आता दुसऱ्या राऊंडची कंडिशन अशी असते की जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं तुम्हाला तर त्या मुलां पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे तर ते काय होतं, ते सेव्ह राहतं त्या विद्यार्थ्याचं है ना. आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर पहिल्या राऊंडचं कॉलेज हे रिझर्व राहतं तुमच्यासाठी, आणि दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला तर पहिल्या राऊंडचं कॉलेज जे आहे ते कॅन्सल होतं. ठीक आहे, तर हा सिंपल फंडा आहे फ्रीज आणि नॉट फ्रीज. नॉट फ्रीजलाच आपण बेटरमेंट पण म्हणत असतो. ओके, तर ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन आहे आपल्या ह्याच्यामध्ये.
जर तुम्हाला कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं आहे, आणि जर पुढचा राऊंड करायचा असेल तर बेटरमेंट करायचं आहे. आता असे काही मुलं आहेत की त्यांचं अलॉटमेंटच झालेली नाही राऊंडमध्ये. ठीक आहे, तर कॅप राऊंड 1मध्ये कोणतीच अलॉटमेंट झालेली नाही आहे. असे भरपूर मुलांचे फोन आले मला, मेसेज पण, कारण त्याला कोणतीच सीट भेटलेली नाही आहे. आता बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1मध्ये जवळपास 85% 85 ते 90% सीट ज्या आहेत त्या कॅप राऊंड 1मध्येच भरल्या जातात. आता ही कशाची गोष्ट करतोय, तर चांगल्या कॉलेजेसची गोष्ट करत आहे, चांगल्या कॉलेजेस. ठीक आहे, तर चांगल्या कॉलेजेसमध्ये जवळपास 85 ते 90% सीट ज्या आहेत ते कॅप राऊंड 1मध्ये भरल्या जातात. त्यामुळे कॅप राऊंड 2ला खूप कमी सीट रिझर्व असतात. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्याला कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं इमॅजिनेशन करून किंवा स्वतःचा रिसर्च करून लक्षात ठेवायचं आहे की आपण ऑप्शन फॉर्म 1 भरताना कुठे चूक केली आहे ना, का बरं आपल्याला कोणतंच कॉलेज लागलेलं नाही आहे. तर कॅप राऊंड 2मध्ये ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्या माहितीसाठी मी टिप्स देतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तर कॅप राऊंड जो आता कॅप राऊंड 1 लागलेला आहे त्याचा तुम्हाला कट ऑफ माहिती करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर कट ऑफ माहिती झाला आणि त्याच्यानंतर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येतो कॅप राऊंड 2चा. तर कॅप राऊंड 2ला किती वॅकन्सी सीट आहेत हे लक्षात यायला पाहिजे, आणि त्या ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी बघूनच तुम्हाला कॅप राऊंड 2 भरायचा आहे. अदरवाईज तुमचा नंबर कॅप राऊंड 2मध्ये पण लागणार नाही. ठीक आहे, आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. आता उद्या म्हणजेच परवा दिवशी 16 ऑगस्टला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे की फ्रीज कसं करायचं, नॉट फ्रीज कसं करायचं, बेटरमेंट कसं करायचं. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल आपल्या चॅनेलचा तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो ग्रुप जो आहे तो जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये ॲडमिशन रिलेटेड अपडेट आपण टाकणार आहे. तसेच काय, जर तुम्ही रिसर्च करण्यासाठी म्हणजे तुमचं नॉलेज कमी पडत असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर मी एका मॅडमसोबत टायअप केलेला आहे कन्सल्टन्सीसाठी. तर त्या मॅडम तुम्हाला नंबर लावून देतील. आमचे डिप्लोमाचे 131 मुलांपैकी 130 मुलं म्हणजे लागलेले आहेत कॉलेजमध्ये. ठीक आहे, 131 पैकी 130 मुलं, आणि 131वा मुलगा पण लागलेला आहे, बट त्याचा विचार नंतर बदलला की मला फक्त गव्हर्नमेंटलाच घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येत असेल आणि तुम्हाला जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मेसेज टाकायचा आहे, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी, आणि त्याच्या पुढे काय करणार, BE फर्स्ट इयर असं टाकायचं. ठीक आहे, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी BE फर्स्ट इयर असं तुमच्या मेसेजमध्ये टाका. मग तुम्हाला तिकडनं कॉल वगैरे येईल, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची प्रोसेस मी सांगेन. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड नाईट.